पुणे आता तस्करांचं आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांचं केंद्र बनू पाहते का असा प्रश्न निर्माण करणारी एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। कारण आहे थेट केंद्रीय यंत्रणा म्हणजेच डायरेक्टेड ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजेच DRIच्या एका वरिष्ठ उपसंचालकांना थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। दुबईहून मुंबई विमानतळावर आणलेला तस्करीचा माल जप्त केल्याचा राग मनात धरून तुम्ही आणि तुमचं कुटुंब पुण्यातून जिवंत बाहेर कसं पडतं तेच मी बघतो, अशी थेट धमकी एका तस्करानं या बड्या अधिकाऱ्याला दिली आहे। या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहूया ते संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। थेट डी कंपनीची भीती दाखवून एका केंद्रीय यंत्रणेच्या अधिकाऱ्याला धमकी देण्यात आली आहे। या घटनेनं पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे। 2024 पासून पुण्यात DRI म्हणजेच महसूल गुप्तचर यंत्रणेचे उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हा धमकीचा फोन आलेला आहे। मे आणि जून महिन्यात हा अधिकारी जेव्हा आपल्या मूळ गावी सुट्टीवर गेलेले होते तेव्हा मुश्ताक शेख नावाच्या एका व्यक्तीनं आधी खबऱ्या बनण्याचं नाटक करून त्यांच्याशी संपर्क साधला। आरोपी मुश्ताक शेख याने आधी विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही दिवसातच त्याने आपला खरा चेहरा, खरा रंग दाखवायला सुरुवात केली। दुबईवरून मुंबईत विमानतळावर आणलेला त्याच्या साथीदारांचा लॅपटॉप, मोबाईल आणि सोन्याची तस्करीचा माल एअर इंटेलिजन्स आणि त्याचबरोबर कस्टम विभागाने जप्त केलाय। हा तस्करीचा माल सोडवण्यासाठी मुश्ताकनं थेट DRI उपसंचालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकण्यासाठी सुरुवात केली। प्रामाणिक अधिकाऱ्यानं हा बेकायदेशीर माल सोडवण्यास साफ पद्धतीनं नकार दिला। या नकारानं संतापलेल्या मुश्ताक शेख याने थेट व्हॉट्सअपवर धमक्यांचे ऑडिओ क्लिप पाठवायला सुरुवात केली। आरोपीने ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलं की माझे मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध आहेत, मी गेल्या 30 वर्षांपासून सोन्याची, इलेक्ट्रॉनिक्सची तस्करी करतोय, मला आजपर्यंत कोणीही थांबवू शकलेलं नाहीये। आता तुम्ही आणि तुमचं कुटुंब पुण्यातून जिवंत बाहेर कसं पडतं तेच मी बघतो। हे त्याचबरोबर अशा पद्धतीची धमकी जी आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर सातत्याने या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने धमक्या देण्यात आल्या। धमक्यांचं सत्र अजूनही थांबलेलं नाही। त्यानंतर 6 जून रोजी पुन्हा फोन करून मी दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या सिंडिकेटसाठी काम करतो, मी महाराष्ट्र ATS साठी देखील एक परिचित आणि रेकॉर्डवरील चेहरा आहे, अशी कबुली देत अधिकाऱ्याला मानसिक दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न या धमकी देणाऱ्या व्यक्तीने केलाय। केंद्रीय तपास यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला पुण्यात राहून न देण्याची धमकी आणि जीवे मारण्याची धमकी मिळणं ही अतिशय गंभीर बाब आता समजली जाते। आरोपी मुश्ताक शेखनं स्वतःला दाऊद टोळीचा हस्तक आणि ATSच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार म्हणून स्वतःला सांगितलेलं आहे। या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आता या मुश्ताक शेखचा आणि त्याचा आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटचा शोध घेत आहेत। केंद्रीय अधिकाऱ्याला धमकी देणारा हा मुश्ताक शेख नेमका कुठे दडलाय आणि त्याचे खरंच दाऊद गँगशी संबंध आहेत का, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।